कशाच्याने करू शकत नाही. माझ्याकडे काहीच नाही, पण मी माझं जीवन परत तुला देतो. ओ प्रभू, माझ्यामध्ये आहे भरपूर मुलीवा आहे, कमजोरी आहे, पण अवस्थामध्ये आम्ही बघतो माझं मन कठू नये, माझं मन भयभीत होऊ नये, मी थकू नये असं तुझं वचन मला सांगतं. जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे येशू ख्रिस्त म्हणजे वनस्थावर येशू ख्रिस्त ह्याला जेव्हा मी बघतो तेव्हा मला नवजीवित असल्याचा भास तो अनुभव मला होतो. धन्यवाद प्रभू, आज आमच्यामध्ये ज्यांना तू स्पर्श केला प्रभू, एवढा सभाकडे पाहू ज्यांना वाटतं की मी शून्य आहे, माझा अहंकार पोकळ आहे, माझं नाव मी जे काही आहे त्याला किंमत नाही, आम्ही त्यांना समेत धरत नाही, मी त्यांना एकत्र समजतो. प्रभू मी तुझ्या वधस्तंभाकडे येतो. मला येशू तो हवा आहे, आणि तो येशू म्हणजे वधस्तंभावर कुर्बान झालेला, वधस्तंभावर भडकलेला, वधस्तंभावर खेळलेला, वधस्तंभावर टांगलेला, ज्याच्या हात लागलेले आहे, जो रक्त बाबा आहे, त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहे, त्याच्या शरीरावर एक सुद्धा कापड नाही, वस्त्र नाही, त्याची लाज आज दिसत असते तरी ती माझ्यामुळे आहे, कारण एवढे घाणेरडे पाप माझे होते, इतके घाणेरडे पाप होते जे मी सांगू शकत नाही, आणि ती लाज माझ्यामुळे माझ्या येशूची बाहेर काढण्यात आली. प्रभूच्या वधस्तंभाकडे मी जेव्हा बघतो तेव्हा ती ओसंडून वाहणारी प्रीती मला दिसते. मी प्रार्थना करतो प्रभू या तुझ्या लेकरांसाठी आज तरी आम्ही तुला प्रतिसाद देणार का, आज तरी आम्ही म्हणणार का, हो प्रभू तुझ्या वधस्तंभाची मला गरज आहे. तुझी आई जगाची आजी काही तुझ्याकडे पाहत होती, जेव्हा तू वधस्तंभावर स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये टांगलेला होता, तुझ्याकडे पाहून त्या रडत होत्या. विनंती करतो बाबा, तुझ्या वधस्तंभावर असलेल्या पुत्राच्या प्रीतीने आमचे हृदय भरून वाहून दे. परत ती संधी मला मिळेल मला माहिती नाही, परत ती वेळ मला मिळेल मला माहिती नाही, मी कोणाची वाट पाहणार आहोत. ज्यांना वाटतं आम्ही प्रार्थनेत द्यावं आपण पुढे येऊ शकता, ज्यांना वाटतं मी सरेंडर करणार आहे आपण पुढे यावं, ज्यांना वाटतं मी परत एकदा समर्पण करेन, ज्यांना वाटतं प्रभूच्या प्रीतीने मी आता उभा राहू शकत नाही, एवढं ओसंडून वाहणारं प्रेम मला आज समजत आहे, मला दिसत आहे, ते गळत रक्त वधस्तंभावरून वाहताना मला दिसत आहे. ते कोणासाठी, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या प्रियजनांसाठी, माझ्या उद्धारासाठी आहे. त्या प्रीतीसमोर